संतोष, मी स्ट्रगल बद्दल बोलणार आहे या सिनेमाच्या माध्यमातून. सरांना मी विचारलं, तसा स्ट्रगलचा कुठला क्षण आठवतं? चांगले क्षण पण भरपूर आहेत आणि वाईट क्षण पण आहेत. पण मला वाटतं वाईट आपल्याकडे ठेवावं आणि चांगलं वाटावं. त्यामुळे चांगले क्षण पण सांगेन की सुरुवात केली आणि मकरंद राजाध्यक्ष या नाटकातनं. त्याच्या अगोदर एकांकिका स्पर्धा करायचो आणि इंटर कॉलेजिएट फार कमी झाल्या, कारण कॉलेजमध्ये फार कमी होतो. त्यामुळे पण गल्लीबोळातल्या गणेशोत्सवातल्या आमचं मनोमय कला मंच, वसुंधरा थिएटर्स नावाचा आमचा एक ॲमेच्युअर ग्रुप होता. त्यात अभिजित चव्हाण, मी, शेखर फडके, विजू माने, आम्ही सगळे ठाणेकर. तर आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो, तिकडून सुरुवात झाली. आता स्ट्रगलचा विषय निघाला म्हणून तो आणखीन एक किस्सा छोटासा, जास्त वेळ घेत नाही. एकदा माझ्या मित्राचा मला फोन आला, संध्या कुठे आहेस? म्हटलं हां काय रे? संध्या, अरे तुझा फोटो ते कचऱ्याच्या डब्यात पडला आहे. म्हटलं हां काय नाही, चाललो होतं रे, बघितलं तर एकदम माझ्या पायाजवळ आला, त्याचं तुझं नाव वगैरे लिहिलं. म्हटलं ठीक आहे, मला सांगितलं तर कोणाला सांगू नकोस. पण तो किस्सा यामुळे आठवला की मी अवधूतला आमचे काही मोंटाजेस आहेत, जेव्हा काही प्रसंग त्याच्यावर असतात तेव्हा जाताना स्वतःचाच फोटो स्वतःच्या पायाखाली येणं कचऱ्यात पडलेला, किंवा भेळ खाताना कोणाच्या तरी पेपरमध्ये दिसणं आणि तो चुरळ करून टाकणं. तर ते मला वाटतं ते दुःख किंवा त्या वेदना फक्त एक कलाकारच त्यालाच होतात, तोच समजू शकतो. तेजस्विनी, मला तुमच्याकडे यायचं. स्ट्रगलबद्दल मी सगळ्यांना विचारतोय. तुमच्या आयुष्यातला एखादा स्ट्रगलचा छान किस्सा आठवतं? आमची खूप बेताची परिस्थिती होती घराची. पूर्वी मी रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करायचे तेव्हा, आणि मला महिन्याला 600 रुपये पगार होता. महिन्याला 600 रुपये पगार होता. मग त्याचा 1200 झाला. आणि मग मी ठरवलं की मला काही ह्याच्यात मन माझं रमत नाही आहे, मुंबईला जाऊया. आणि मग मी माझ्या आईबाबांना सांगितलं. माझी आई याच फील्डमधली आहे, पण तरीसुद्धा माझी आई तयार नव्हती मला मुंबईला पाठवायला. खरं तर आई आली होती मुंबईत, आणि मी आईला त्या ऑडिशनला सोडायला म्हणून गेले होते. आणि आईला सोडलं आणि तिथे त्या लोकांनी मला पाहिलं आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही पण काम करता का? तर मी म्हटलं की हो, मी पण करते. तर ते म्हणाले मग एक ऑडिशन देणार फक्त. तर आम्ही, कारण जो रोल शोधतोय, ज्या रोलचं कॅरेक्टर, तर ते तुमच्यात आम्हाला दिसतंय. आम्ही तिथल्या तिथे ऑडिशन दिली आणि 3 दिवसांनंतर मी सिलेक्ट झाले आणि त्याच्यापुढे माझा सिरियलचा प्रवास सुरू झाला असा. पण अवधूत सर त्या दिवशी आम्हाला कोल्हापूरला असं म्हणाले, ते म्हणाले तेजस्विनी, मला तुझ्याकडे बघून कधीच वाटलं नाही ग तुझ्या घरची परिस्थिती अशी बेताची वगैरे असेल. उर्मिला, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा तुमचा पहिला सिनेमा असा तुम्ही उल्लेख केला, तर या सिनेमातली तुमची भूमिका काय? मला त्याच्या आधी सांगायचं आहे, स्ट्रगलबद्दल सगळे बोलतायत. माझ्या करिअरच्या सुरुवातीला पहिल्याच चित्रपटासाठी मी चला हवा योद्यामध्ये आले. मग अशी मी भारावून गेले आणि सांगायचे विसरले हे, की मला असं वाटतंय की सर पुढचा सिनेमा नाही केला तरी चालेल, मी इथे आले, संपलं आता हे. मी अशांच्या बरोबर, मी तुमच्याबरोबर बसले आणि या कार्यक्रमात आली आहे, मी निघते, म्हणजे माझं झालंय सगळं आता करून. अरे नको रे, हे फार मोठे, पण नवीन लोकांची करिअर संपवणारा कार्यक्रम असं एक व्हायचं आमचं. आता भूमिकेविषयी बोलते. एका साध्या वारकऱ्यापासून रॉकस्टारपर्यंतची जी त्याची जर्नी आहे, जो प्रवास आहे, तर त्या प्रवासात खूप, कारण एकटा माणूस कधीच यशस्वी नाही होऊ शकत. तर त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, जे मोठी सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्यासाठी, रादर त्याला पहिल्यांदा इथे काय उपयोग आहे थांबून, तुमच्याकडे इतकं टॅलेंट आहे तर चाकी मुंबईला, तर ते जी म्हणणारी आहे अशी ती गोड चतुरा, अशी मी भूमिका करते. वा वा वा. या सिनेमातल्या या कलाकारांना आपण भेटलो, पण आता या मंचावरती मला आणखीन एका कलाकाराला आमंत्रित करायचंय, ज्यानं या सिनेमामध्ये काम केलेलं आहे. पण तो कलाकार एकटा आलेला नाहीये, तो त्याच्या आईला सोबत घेऊन आलेला आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मला आमंत्रित करायचंय अवधूत गुप्ते यांच्या सौ गिरिजा गुप्ते आणि चिरंजीव अभेद्य गुप्ते यांना. अरे बाप, अवधूत सर एवढे घाबरतात तुम्ही? म्हणजे सवालच नाही. आले आले पाया पडलात म्हणून विचार. म्हणजे मी असं आता दाखवतोय की मी पण नाही, तर मी असं अटेन्शन मध्ये असं असं हे माझं मनातलं रूप आहे. आणि आता मी आपलं दाखवताना मात्र असा बसलोय. हा, गिरिजा मॅम असेच असतात अवधूत सर घरी? हो, असंच असतं. म्हणजे मी कधीही घरी आले की तो नेहमी माझे पाया पडतो, असं आमचं नेहमीच. हे विशेष आहे ना काहीतरी, हे मी पहिल्यांदा बघितलं. हे फारच नवल आहे. असं प्रत्येक नवऱ्याने केलं तर किती बरं होईल. मी पडलो असतो पाया तुझ्यामुळे, झालं म्हणून. ती खूप डॉमिनेटिंग आहे, भयंकर म्हणजे. आणि असे मी तिला खूप घाबरतो.
पण ॲट द सेम टाईम आता जरा जोक्स अपार्ट, पण माझ्यासारख्या माणसाला जशी बायको पाहिजे तशीच आहे ती. शी इज द बेस्ट वन. ते गंमत म्हणजे आम्ही गंमत केली, पण अवधूतला रोज सकाळी घरातनं निघताना आई वडिलांचे पाय तो साखर घेतो आईकडनं, मग जे कोणी घरी असतात, आजी असेल तर आजी, आई, बाबा सगळ्यांच्या तो पाया पडतो. वा. आणि तो घरातनं निघेपर्यंत मी घरीच थांबलेली असते नेहमी. त्याच्यामुळे त्याची ती एक स्टाईल आहे की बाबा, आई आणि मग नेहमी असं. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज सर? नाही, आमचं चाइल्ड मॅरेज आहे. म्हणजे मी हिला ओळखतो. अच्छा. आमच्या म्हणजे ती तिच्या आईच्या कडेवर आणि मी माझ्या आईच्या कडेवर. अरे बाप रे. तेव्हापासून आमची ओळख आहे. आणि मग आम्हाला नक्की हे प्रेम आहे का मैत्री आहे किंवा काय आहे हे समजायच्या आधी आईवडिलांनी सांगितलं लग्न करा, आणि मग आम्ही लग्नच करून टाकलं. अभेद्य, मला तुला विचारायचंय, या सिनेमामध्ये तू भूमिका केलेली आहेस, कसा होता तुझा अनुभव, कसं वाटलं काम करताना मला सिनेमा? खूप मज्जा आली कारण माझे बाबा पण या भूमिकेत आहेत आणि म्हणजे ते दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत. हां, हां. तसंच. आणि बाबा सारखे बिझी असायचे की काय करायचं ते तसे हे आहेत ना, डायरेक्टर आहेत ना टाईप, म्हणून त्यांनाच सगळं करायचं असतं. अरे रे. हा. म्हणून मी संतोष काकाशी बोलायचो आणि ओ. सगळे प्रश्न, तो पण एक ऍक्टरच आणि मी पण त्या ह्याच्यात ऍक्टर टाईपच दाखवलाय म्हणून तर म्हणून मी सगळे प्रश्न त्याला विचारायचो. कारण तो तिथे तुझा डॅड आहे. हां, कारण पिक्चरमध्ये तो माझा डॅड आहे. वा 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 वा. जास्त कोण ओरडतं घरात, डॅड की मम्मी? काय मम्मी म्हणतो, आई म्हणतो, मला माहित नाही. खरंच आहे, म्हणजे आले पाया पडलात ते ती सुरुवात झाली. पण संतोष, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कधी कोर्टाची पायरी चढावी लागली? अजून तरी तशी पाळी आली नाहीये. पण आता काय आहे, हे पॅलेस असं, इथे काही होऊ शकतं. इथे तुम्हाला ती कोर्टाची पायरी आज चढावी लागणार मेलो आहे. यार. इथे एक नवीन कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहे आणि तो कार्यक्रम आहे बाप की अदालत. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालतमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. जनतेचे काय आरोप आहेत ते आम्ही सादर करतो, पण तत्पूर्वी थोडी रूपरेषा सांगतो. या ठिकाणी आम्ही कुणालाही जज म्हणून बोलवतो. कोण जे रिकामे असतील ते येतात इथे जज म्हणून. आज आपल्याकडे जज म्हणून आलेले आहेत. खूप ठिकाणी जजचं काम बघितलेलं आहे त्यांनी. उदाहरणार्थ कोंबड्यांची झुंज, रांगोळी स्पर्धा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जज भारत गणेशपुरे यांचं. तुमचाच गोंधळ जास्त आहे, सगळे शांत आहेत इथे. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.